रायगड जिल्ह्यात सायंकाळपासून अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्यामुळे महाड तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले। अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली। महाड तालुक्यातील खरवली, सोलमकोंड, काळजी आणि आसपासच्या भागांमध्ये वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला। अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। जोरदार वाऱ्यामुळे झाडांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान काही भागात विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करत वीज पुरवठा सुरळीत केला। हवामान विभागाने पुढील काही तास मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलाय। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात अवकाळी पावसाने चक्रीवादळासह जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाल्याचे समोर आले। विशेषतः खरवली गावात वादळी वाऱ्यामुळे एका घराचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार खरवली गावातील प्रवीण नामदेव दासगावकर यांच्या घरावरील छप्पर चक्रीवादळाच्या तडाख्यात उडून गेले। अचानक आलेल्या वादळी पावसामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तसेच पंचायत समिती सदस्य नूतन गोपाळ शेठ मोरे यांचे पती गोपाळ शेठ मोरे यांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे।